रोजच्या भाज्या तरी तुमच्याकडे किती असतात? रोजच्या भाज्या 20 तरी असतात. 20 तरी भाज्या असतात का? तुमचे एवढे मेनू आहेत का? हो. चना मसाला. अरे वा, चना मसाला आहे का? हा राजमा आहे. राजमा आहे का? अरे वा. फणस आहे. फणसाची भाजी करते आपल्या हो. इथं? अरे बापरे. तर आलू मटर आहे. सोयाबीन आहे. मटकी मटर पनीर पुलाव. व्हेज पुलाव पण म्हणजे रोजच आहे काय? किती प्रकारच्या भाकऱ्या असतात? 2 प्रकारच्या असतात. आणि ज्वारीची भाकरी आहे का? तर मित्रांनो, तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खास होणार आहे, कारण की आपण ठाण्यामधील अशा ठिकाणी आलेलो तिथं व्हेजच भेटतं त्या हॉटेलमध्ये. तिथं मला भेट देणार मित्रांनो. आज आपण आलोय श्री समर्थ कृपा पोळी भाजीला भेट द्यायला. तर आज इथं येणार काय काय भेटतो, किती व्हेज भाज्या आहेत, पुरणपोळी भेटते इकडं, मोकळी मोदक भेटतात, भरपूर काय प्रकारच्या म्हणजे भरपूर व्हरायटी ते आपण बघणार आहोत तेव्हा व्हेज मध्ये मित्रांनो. तर आपण आता ओनरची भेट घेणार आहोत, काय काय आहे, किती रुपयामध्ये स्टार्ट. तर मित्र ठाण्यावाल्यांसाठी अतिशय भेट होणार आहे, कारण की इथं कोण शुद्ध शाकाहारी असं इथे या भेटच्या खरंच खूप छान छान आता आपण बघू शकता तेव्हा सर्व लागलेलं आहे. तर आपण हे सर्व बघणार आहोत, एक प्रकार भेट बघणार कसे सर्व आपण. मित्रांनो, यांच्या छोट्याशा हॉटेलचं नाव श्री समर्थ कृपा पोळी भाजी आहे. पोळी भाजी मित्रांनो म्हणजे इथं नुसती पोळी भाजी नाही भेटत, इथं भरपूर प्रकारच्या भाज्या भेटतील तुम्हाला. आपला भात भेटणार आहे, चपाती, अजून पुरणपोळी भेटणार आहे, भाकऱ्या भेटणार आहे मित्रांनो, आणि उकडीचे मोदक, अशा भरपूर प्रकारच्या भाज्या पण आहे मित्रांनो. तिथं मटर पनीर भेटणार आहे, अशा अनेक भाज्या इथे तुम्हाला भेटणार आहे. पोळी भाजी काय म्हणजे मित्रांनो म्हणजे पोळी भाजी नाही इथं भेटणार आहे. तुम्ही आला व्हिजिट केला तर तुम्हाला भरपूर प्रकारची त्या व्हरायटीज आहेत मित्रांनो. नमस्कार काकी, काय नाव तुमचं? माझं स्मिता संतोष साबळे. अच्छा, आणि हा कधीपासून आपण चालू केलाय लंच? जवळजवळ 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली का? अरे वा. इकडे 3च वर्ष झाली. अच्छा, पहिला शिफ्ट झाला का? नाही, घरून करायचं. अच्छा, घरून करायचं. ओके. अच्छा, आहे का? आणि आपल्या इथं फक्त प्युअर व्हेजच भेटतो ना? अच्छा, आणि तरी पण आपल्या इथं म्हणजे जास्त सेल काय होतं रोजचा तरी पण? एक भाज्यांमध्ये तर सगळ्या त्याच असतात, रोजच्या असतात कडधान्य वगैरे. पण कोथिंबीर वडी, आळू वडी आणि मोदक, पुरणपोळी, खरवस. आणि रोजच्या भाज्या तरी तुमच्याकडे किती असतात? रोजच्या भाज्या 20 तरी असतात. 20 तरी भाज्या असतात का? अरे बापरे, वा वा. आम्ही म्हणजे अजूनपर्यंत एवढ्या स्टॉल वरती फिरलो ना, म्हणजे 2-3 भाज्या नॉर्मल होत्या, अशा 20 भाज्या तुमच्याकडे पहिल्यांदा आम्ही असं बघितलं. आपलं प्युअर व्हेज आहे ना, बरोबर. म्हटलं व्हेरायटी ठेवली. आणि शिवाय हे सगळं जैन लोकांसाठी बरोबर, ते पण तुमच्याकडे प्रोव्हाइड होते का? अच्छा अच्छा अच्छा, चांगली आहे. कोथिंबीर वडीमध्ये पण आमच्या कांदा लसूण नसतो. अच्छा, अशी कोथिंबीर वडी मध्ये पण कांदा काय तुम्ही असं म्हणजे वापर नाही करत का? अच्छा, म्हणजे जैन लोकांसाठी पण इथं खास सोय आहे म्हणजे. अच्छा, आणि जर व्हेज कोण व्हेजिटेबल असेल त्याला पण इथं म्हणजे एकदम प्युअर व्हेज मिळणार. हो, ते तर आहे. आणि बरोबर. आणि तुमच्या दर दिवशी वेगवेगळा मेनू असतो की? अच्छा अच्छा, इतर वेळेला काय? बरोबर. बासुंदी, होळीच्या वेळेला थंडाई असते, पुरणपोळी बरोबर आमटी असते, बरोबर, असं सगळं. म्हणजे इतर म्हणजे रोजचे हे मेनू असतात आपले, काही चेंज नाही होत. ओके ओके. आणि हे तुमचे एवढे मेनू आहेत का? तर मित्रांनो बघू शकता, हा म्हणजे एवढे मेनू त्यांचे याच्यापेक्षा जास्त असतात का? अच्छा, उपवासाला म्हणजे उपवासाच्या पण तुमच्याकडे म्हणजे अलग अलग मेनू होतात का उपवासाला? अच्छा, उपवासाची थाळी पण असते, ह्याला एकादशीचा उपवास असतो ना वर्षाचा. अच्छा अच्छा,
वार. एकादशी थाली म्हणजे ती अलगच असते म्हणजे आपल्याकडे. उपवासाला म्हणजे आपल्याकडे मेनू थोडासा चेंज होतो. अच्छा बरोबर. आणि हे उकडीचे मोदक तुम्ही रोजचाच आपला आहे का? रोजचे नाही, आठवड्यातून 2 ते 3 दिवस असतात उकडीचे मोदक. अच्छा. आणि त्याच्यानंतर चतुर्थीला तुम्हाला सकाळपासून 10:30 पर्यंत मिळतात. चतुर्थीला का? अरे वा. आणि पुरणपोळी होळीच्या वेळेला रात्रीपर्यंत तुम्हाला मिळते. बरोबर बरोबर. आता आपल्याकडे काय काय ते दाखवू शकाल का? हो. आता माझ्याकडे आता हे काय आहे? हे चना मसाला. अरे वा, चना मसाला आहे का? हा राजमा आहे. राजमा आहे का? अरे वा. फणस आहे. फणसाची भाजी करते आपल्या इथं? हो. अरे बापरे. वा वा. वांगा बटाटा शेंग. वांगा बटाटा शेंग. कटाची आमटी. कसली आमटी ती? कटाची. पुरणपोळीवर खातात ना. अच्छा अच्छा अच्छा, ती आमटी आहे का? अरे वा. आणि त्याच्यानंतर आलू मटर. आलू मटर आहे. सोयाबीन. सोयाबीन आहे. मटकी. मटकी. मटर पनीर. मटर पनीर. चवळी. चवळीची भाजी आहे का? अरे वा. मसूर आहे. अख्खे मसूर असतात ना. अच्छा हो. भेंडी आहे. ही सुकी भेंडी. हा भेंडी. लाल माठ ही पण जैन आहे. लाल माठ. आणि या सगळ्या भाज्या आहे ना, हा या सगळ्या जैन आहे. सर्व हे जैन आहेत का? ही आपली गवारची भाजी. गवार आहे. फ्लावर आहे. फ्लावर आहे. तोंडली आहे. कोबी आहे. कारलं आहे. आणि घेवडा आहे. घेवडा. आपली कशी असेल तरी पण आपल्याकडे भाजीमध्ये 2 भाज्या असतात. 2 भाज्या ते आपल्या डिसाइड करायचे कोणती भाजी पाहिजे. अच्छा अच्छा म्हणजे बरोबर बरोबर. पनीरची पाहिजे असेल तर त्याचे वेगळं. बरोबर. हा पनीरची असेल तर बरोबर त्याचा वेगळा चार्ज. बघू शकता हे व्हरायटी तर नाही यांच्याकडे. ही रोजची आहे. रोजची भेटते ना इथे? इथे हो हो. तर बघू शकता एवढा हे सर्व इथे यांच्या इथे रोज बनतो. ही भाकरी किती पासून स्टार्ट आहे? ही ज्वारी किती प्रकारच्या भाकऱ्या भेटतात आपल्याकडे तरी पण? किती प्रकारच्या भाकऱ्या असतात? 2 प्रकारच्या असतात. अच्छा बरोबर. अच्छा तांदूळ. एक मिनिट. ज्वारी. ही तांदूळची आहे का? ही अशी ज्वारीची दाखवते म्हणजे का. आणि ही ज्वारीची भाकरी आहे का? ही तांदूळ. अरे हा ही आपली चपाती. किती रुपये प्राइस आहे आपल्याकडे? 20 रुपये. दोन्ही भाकरी 20 रुपये. दोन्ही भाकरी 20 रुपये का? ह्या दोन्ही चपाती 8 रुपये. चपाती 8 रुपये का? पुलाव. व्हेज पुलाव पण म्हणजे रोजच आहे का हे? रोजच असल्याला मागणी नाही. बरोबर. आतमध्ये वरण भात असतो. तर मित्रांनो पुरणपोळी बनवत आहे. ती पुरणपोळी आहे का? हो पुरणपोळी. अच्छा. आणि आपल्या इथे पुरणपोळीची प्राइस काय असेल तरी पण? 35 रुपये. 35 रुपये एक ना आपल्याकडे? 30 रुपये. मोदक 30 रुपये आपल्याकडे. अच्छा. हा काढा. तुम्ही चालून द्या. तर मित्रांनो घरगुती पद्धतीने अशा बनलेल्या आपले पुरणपोळी आहे तर बनवतात त्या. पोळी असते. 100 ग्रॅमची पोळी असते ना. हा बघितलं मी कारण की चुरण पण हा तुमचा खूप मोठा आहे. चुरण आणि पोळी तर खूपच मोठी झाली. ही पनीर भुर्जी आहे का? अरे वा. किती अशा तुमच्या टोटल किती रोज मेनू बनतात तरी पण? हा ते तर आहे. तुम्ही आता बोललात तेवढा पण त्याच्यापेक्षा जास्त मेनू बनलेले मला असं वाटत आहे. 24 आहे आणि बाकीचे वेगळे. अच्छा अजून बनतात ते अलग म्हणजे. अरे वा. पुरणपोळी सोडलात अजून पोळ्या सोडल्यात आपल्या मोदक सोडले तर भरपूर आपल्याकडे मेनू आहेत तसं बोलायचं. आमरसच्या आपल्या इथे प्राइस काय असेल तरी पण? 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो आहे. 50 रुपये वाटी. अच्छा. आणि प्युअर हापूसचा आहे का आपला आमरस? हो हो हो. तर मित्रांनो बघू शकता 50 रुपयाची वाटी आहे. प्युअर हापूसचा आहे आणि हे पण आपल्या इथेच बनतं ना? आणि मित्रांनो हे पण यांच्या इथे बनतं बघू शकता. पाणीची अजिबात तुम्ही हा ते समाज आहे बरोबर आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये पाणी पिण्याची असं काय म्हणजे थोडी पण नाही केलेली आहे. तुम्हाला जरा काढून दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो किती घट्ट आहे. करा का? काय नाव तुमचं? मी संतोष चापेकर. अच्छा. तर कधीपासून आपण हे स्टार्ट केला? आणि हे आपण कोरोनाच्या काळामध्ये सुरू केलेलं. कोरोनाच्या काळात सुरू केलेलं का? अच्छा. आणि त्याच्यामध्ये
हे चायनीजचा होता. हो पहिला आपला चायनीजचा होता काय? अच्छा. ते मुलगा ऑपरेट करत होता. ओके. पण मुलाला शिक्षणासाठी कॅनडासाठी जायला लागलं. बरोबर. तो गेला. अच्छा. आपल्याला चायनीज काय जमेना. ओके. आपण सर्व शाकाहारी म्हणतो. बरोबर बरोबर. म्हणून मग आम्ही पोळी भाजीचं सुरू केलं. ओके. आणि पोळी पण ती आपल्या इथेच भेटणार आहे मग? येस येस. अच्छा. आणि आपला एक थोडासा ऍड्रेस सांगाल का? हा इथला ऍड्रेस हा घंटाळी देव मंदिर रोड आहे. शॉप नंबर 3 अनन्या बिल्डिंग. आणि आमच्या वरतीच डॉक्टर जयेश नाईक यांचं आर्थो सेंटर हॉस्पिटल आहे. अच्छा. ते हाडांचे स्पेशलिस्ट आहे. अच्छा. आणि तरी पण ठाणा स्टेशनवर किती टाइम लागेल तरी पण? 5 मिनिटं. 5 मिनिटावरती चालत आपल्या? घंटाळी मंदिर 5 मिनिटं. अच्छा अच्छा अच्छा. तर चला मंडळी, आपण आता मागितलेलं आहे कारण आपण टेस्टला काहीतरी अजून फक्त आपण टेस्टला म्हणून उकडीचे मोदक घेतलेले आहे आणि आमरस घेतलेला आहे मित्रांनो. हा आमरस प्युअर हापूस आंब्याचा आहे इथे भेटतो मित्रांनो. आणि हे उकडीचे मोदक आहेत. तर आपण आता खाऊन दाखवतो तुम्हाला. पहिला आतमध्ये कसं आहे तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, मागाशी ते काका बोलले आपल्याला की ह्याच्यामध्ये आहे ना मावा, ड्रायफ्रूट आणि आपल्या खोबरं जे रोजचं आहे ते मिक्स असतो मित्रांनो. तर ही मला अलग प्रकारची रेसिपी वाटली कारण की आपण भरपूर स्टॉल फिरलो अजूनपर्यंत, पण असं मावा टाकलेला मी उकडीचा मोदक पहिल्यांदा ट्राय करणार आहे. तर पहिल्यांदा असं खातोय अलग प्रकारचा. आणि ह्याच्यामध्ये आहे ना माव्याची टेस्ट येते, चव येते माव्याची. खूप छान लागते मित्रांनो. आणि त्याच्यात ड्रायफ्रूट पण आहे मित्रांनो. तुम्हाला किती प्राइस आहे असला पाहिजे? 30 रुपये प्राइस आहे ना? तर 30 रुपयाला मित्रांनो भेटतो. आणि 30 रुपयाला ह्याच्यामध्ये मावा, ड्रायफ्रूट आणि जी टेस्ट आहे, चव आहे, हे आपल्या घरगुती प्रकारे बनवलेलं आहे. आणि घरगुती प्रकारे मित्रांनो आहे, बघू शकता. आणि घराहून पेक्षा पण जास्त टेस्टी आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला उपवासाला भेटेल म्हणजे इथं उपवासाच्या दिवशी जर तुमच्याकडे आपल्याकडे उपवास चालू असतात त्या उपवासाच्या टायमाला पण तुम्हाला हे इथं बनवून भेटतील मित्रांनो. आणि उपवासाच्या टायमाला यांच्यावर नक्की अवेलेबल असतात. आणि आपल्याकडे ट्राय करणार मित्रांनो आंबट तो हापूस आंब्याचा आहे मित्रांनो. मगाशी काकी बोलल्या की ह्याच्यामध्ये पाणी वगैरे मिक्स काय करत नाही, जे आहे तसंच ते बनवतात. आणि तुम्ही भरपूर ठिकाणी खाल्ला असतात तर मला एवढा घट्ट तरी नाही भेटणार असं मला वाटतंय. कारण तुम्ही भरपूर ठिकाणी खाल्ला असाल तर मला मित्र कमेंट करून सांगा की ह्याच्यापेक्षा पण तुम्ही घट्ट कुठे बघितला असेल किंवा खाल्ला असेल. तर त्याला पण एक टेस्ट करूया. मित्रांनो, आता उन्हाळा चालू आहे. आता कसा आंब्याचा सीझन चालू झालेला आहे. आमरस म्हणजे आता भरपूर प्रकारे ठिकाणी महाग भेटतो आणि याच्या पण रिजनेबल प्राइस आहे मित्रांनो. तर चला आपण ट्राय करूया. तर प्युअर आंब्याची घ्यायची आहे ना मित्रांनो. म्हणजे आंबट वाटलं ना मला असं वाटतं मी म्हणजे आंब्याचे एक बाईट घेतोय असं मला असं वाटलंय. कारण की एवढा घट्ट आहे ना मित्रांनो, बघू शकता खूप घट्ट आहे हा. म्हणजे आमरस मध्ये आंब्याचा फ्लेवर येतो, म्हणजे आंबा रिअल खातोय असं मला वाटतंय. तुम्हाला ट्राय करायचं असेल ना चोमला भेट आहे मित्रांनो. या इथं अशा भरपूर काय पुरणपोळी भेटते आणि भाज्यांमध्ये तर एवढी व्हरायटी आहे ना मित्रांनो. तुम्हाला भरपूर भाज्या भेटतील, सर्व प्रकारच्या भाज्या भेटतील. आता म्हणजे आपल्या गावावर तरी फणस चालले मित्र, फणसाची भाजी इथं होते. आणि ती अशाप्रकारे जरूर असते तिथं फणसाच्या जवळ फिरत चालणार त्या टायमाने भाजी तुम्हाला भेटणार. कारण फणसाची भाजी आपल्या इथं खूप म्हणजे फेमस आहे. तुम्हाला माहिती आहे सर्व खातात. तर मी तर फणसाची भाजी पण सर्व काही भेटेल. नॉर्मल भाजी तर आहेत आपल्या इथं. आणि तेवढं सुक्या भाज्या भेटतील, म्हणजे भेंडी झाली, गवार झाला, म्हणजे सुक्या भाज्या असतील त्या पण इथे भेटतील. आणि उसळमध्ये पण भेटणार आहे मित्रांनो सर्व प्रकारच्या भाज्यांचं. पनीर पण सर्व भेटणार आहे काही. पण मला मित्रांनो आता टेस्ट करायचा होता
आता कोणत्याही चालवते तर आपण जेवू नाही शकत. तर मी ट्राय करण्यासाठी अतिशय चांगलं आहे मित्रांनो. एवढंच मी ट्राय करतो. पण मित्रांनो याच्यामध्ये चव जी आली ना ड्रायफ्रूट आणि माव्याची खूप छान लागते मित्रांनो. चला म्हटलं आपण आता एवढा खाऊन जा लागला. बघायचा तुम्ही उकडीचे मोदक होते आणि आमरस होता. खूप छान आमरस होता मित्रांनो. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय मजा आहे का अलग तुम्हाला माहिती आहे तर आपण दोन्ही ट्राय केलं. दोन्ही अतिशय चांगले होते मित्रांनो. खूप मजा आली खायला. आणि मित्रांनो पहिली गोष्ट इथं ऑर्डर दिली जाते. ऑर्डर म्हणजे तुमच्या इथे कोणती पण म्हणजे पार्टी असेल, कोणती बर्थडे पार्टी असेल, लग्नाची वगैरे काय पण असेल ते सगळ्या प्रकारचे ऑर्डर केले जातात. तर त्यांचा नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आणि स्क्रीनवरती पण देणार मित्रांनो. तर त्या नंबरवरती काय रिक्वायरमेंट असेल तर त्या कॉल करू शकता. त्यांच्याशी वार्ता करू शकतो तुम्ही त्या नंबरवरती मित्रांनो. तर सगळ्या प्रकारच्या म्हणजे बर्थडे पार्टी असेल मित्रांनो, काय पण घरी आपले फंक्शन असेल, पूजा असेल ना तर सकाळी शिऱ्यापासून म्हणजे आपली काय प्रसादी असेल तिथपासून ते सर्व अरेंजमेंट करतात मित्रांनो. म्हणजे अतिशय चांगली सोय येते. तर तुम्ही नक्की जर तुम्हाला रिक्वायरमेंट असली तर तुम्हाला मी नंबर देतो. त्या नंबरवरती नक्की कॉल करा मित्रांनो. आणि ठाणे शहरमध्ये आहे. ठाणे शहरमध्ये तर तुम्ही नक्की करू शकता कॉल करून की तुम्ही कुठे राहता, मुंबईमध्ये राहता की ठाण्यामध्ये राहता. तर इथे चांगली सोय आहे. अतिशय चांगल्या प्रकारची सोय आहे. आणि तिथे भाज्या मित्रांनो मी बघितल्या पहिल्यांदा मी अशा म्हणजे कोणत्या हॉटेलमध्ये किंवा होम लंच असेल एवढ्या भाज्या येतात मित्रांनो. किती तरी मग 15 ते 16 भाज्या इथं बनवल्या जातात. तुम्ही पण बघत असाल मित्रांनो. त्याच्याबद्दल आपल्याला 2-3 प्रकारच्या भाकऱ्या पण भेटतील बघायला भेटतील. आणि त्यांचे उकडीचे मोदक, पुरणपोळी बोलला, हे आमरस बोलला, यांच्यावर उत्तम सोय आहे मित्रांनो. सर्व काही इथे भेटणार आहे. तुम्ही एक म्हणजे एक होम लंच आहे. तिथे तुम्हाला काय पाहिजे सर्व तुम्हाला समोर आणून देतील मित्रांनो. इथे सुक्या भाज्या पण भेटतील तुम्हाला. म्हणजे आपल्या उसळीच्या भाज्या असतात. उसळ आपण त्याला रस्सा वगैरे त्या पण भाज्या इथं खूप प्रकारची तुम्ही या म्हणजे लंच पण चांगल्या प्रकारे करू शकता. इथे मला काय पाहिजे तर फक्त शाकाहारी वाल्यांना इथं खूप चांगली सोय आहे. नॉनव्हेज भेटणार नाही तुम्हाला. तर ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही चॅनलमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच आपण चालवत जातो, हॉटेलमध्ये जातो, भरपूर ठिकाणी आपण फिरत असतो. जर तुम्हाला जर काय रिक्वायरमेंट असेल ना तर तुम्ही मला सांगू शकता. तर तुमच्या इथे जर आता मी ठाण्यामध्ये आले मित्रांनो तर तुमच्या इथे कुठं आसपास जवळ असं काय असेल किंवा स्ट्रीट फूड असेल काय पण असू शकतो मित्रांनो. तर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं ना ते नक्की मी 100% कव्हर करण्याचा प्रयत्न करीन. तर ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया अशा एक व्हिडिओ मध्ये.